गुड इव्हिनिंग. मी शीतल आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आजचा दिवस खूप खास आहे कारण मी आणि स्वप्नील आम्ही गुजरातला चाललो आहे. मी स्वप्नील, माझी 2 नंबर बहीण जिजू आणि तिचा मुलगा, आम्ही सगळे गुजरातला चाललो आहे आत्ता. सो त्याचीच जाण्याची तयारी सुरू आहे आमची. तुम्ही बघू शकता, हे बघा मी एवढा असा पसारा करून ठेवला आहे, सगळं काढून ठेवलं आहे. तर सगळं काढून ठेवलं आहे, म्हणजे कपडे म्हणा किंवा जे काही न्यायचं आहे ते सगळं काढून ठेवलं आहे. फक्त बॅग पॅक करायची बाकी आहे आत्ता आणि आम्हाला 9ला निघावं लागेल इथून. कारण आमची बँड्रा ते भरूचपर्यंतची ट्रेन आहे आणि ट्रेनचा टाईम 11:15चा आहे. सो आम्हाला त्याच्या आधीच पोहोचावं लागेल. इनफॅक्ट खूपच आधी पोहोचावं लागेल दोघांना पण. सो आत्ता आम्ही तीच तयारी करतो आहे आणि त्याच्या आधी आत्ता 6 वाजलेत. सो चहा घेऊ आम्ही. चहाची तयारी करते कारण संध्याकाळ झाली तर चहा हवाच, राईट. तर झालं असं की आम्ही आधी ही बॅग घेतली होती छोटीशी आणि दुसरी आणखी एक बॅग आहे, तर त्या बॅगेमध्ये सगळं पॅक केलं. पण सगळं सामान इतकं जास्त झालं की आम्हाला आत्ता मोठी बॅग घ्यावी लागली. त्यामुळे मी आता या दोन्ही बॅगेतलं सगळं सामान ह्या बॅगेत टाकते आणि ही बॅग पॅक करते, म्हणजे ते आमच्यासाठी परफेक्ट राहील. कारण ऑलरेडी स्वप्नीलकडे ना एक हँडबॅग आहे, म्हणजे दोन्ही बाजूला लावण्याची, ती बघ ती बॅग आहे आणि माझी एक पर्स असेल. सो ही बॅग घेतली की परफेक्ट राहील, कारण शूटिंग करायला पण लागेल आणि छोटा पण आहे सोबत, त्याच्यामुळे मग आम्हाला म्हणजे बॅग अशी बघा, इथे बॅग पॅक करून सगळं काढून ठेवलं आहे बॅगेमध्ये. पण आमच्या साहेबांना बघा, साहेब इकडे अर्ध्या झोपेतून उठवलं म्हणून एकतर तो चिडलाय माझ्यावर की मला झोपेतून का उठवलं. गुड नाईट. हा, गुड नाईट. आणि आता फरमाईश आली साहेबांची, कलिंगड कापून हवंय आणि ते पण क्यूब मध्ये कापून हवंय, म्हणजे व्यवस्थित असं कट करायचं आणि ते बोलमध्ये व्यवस्थित द्यायचं. तर एवढा पसारा मी काढून ठेवला आहे आणि आता ह्याला कलिंगड देते मी. दे लवकर, चल. किती चोचले त्याचे. जल्दी दो, हमें पनवेल जाना है. भरूच जाना है. भरूच जाना है. म्हणजे कुठे जायचं ते पण विसरलाय झोप.
घ्यायचं आणि मस्त असं खायचं. थंड आहे. तर कोणाकोणाला कलिंगडचे असे मस्त क्यूब्स करून त्याच्यावरती मीठ घालून खायला आवडतं त्याने कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ करायला वेळच नाही मिळाला. त्याचं कारण असं की 9 वाजता घरातून निघालो, पण सोसायटीच्या बाहेर रोडचं काम चालू असल्यामुळे रिक्षा लवकर मिळाली नाही. मग नेहमीप्रमाणे आम्ही लेट झालो. 11:25ला बँड्रावरून ट्रेन सुटणार होती, तर आम्ही 11:23ला बँड्राला पोहोचलो. मग काय, आमच्या डोळ्यासमोर आमची ट्रेन सुटली. पण म्हटलं आज काही झालं तरी गुजरातला जायचंच. मग मी आणि स्वप्नीलने पटापट विरार ट्रेन पकडली आणि बोरिवली स्टेशनला उतरलो. पण सोनलताई ट्रेनमध्ये खूप अपसेट झालेली, तर तिकडे गुजरातला सगळे टेन्शनमध्ये होते. पण आमचं नशीब इतकं चांगलं की आम्ही वेळेत पोहोचलो बोरिवलीला आणि सेम प्लॅटफॉर्मला गुजरातला जाणारी ट्रेन भेटली आम्हाला. मग ट्रेनमध्ये आम्ही खूप मजा केली. इतक्या धावपळीमुळे भूक पण लागली होती, सो आम्ही ब्रेड ऑमलेट एन्जॉय केलं. तर फायनली आम्ही 3:45 वाजता आता पोहोचलोय भरूचला. आणि हे बघा, स्वप्नील आणि लाडू दोघे जण पळत आहेत. थांब स्वप्नील. हे ग, इतक्या बॅगा झाल्या की दमायला झालंय. पण 4 तासात आम्ही पटापट आलो. वेळ कसा गेला कळलाच नाही. मी आणि स्वप्नील तर आम्ही झोपलो नाही, पण हे सगळे झोपले तिघेजण, पण आम्ही दोघे अजिबात नाही झोपलो. लाडू हाय कर. मी पण नाही झोपलो. हे मी पण नाही झोपला. लाडू खोटं बोलतोय. चलो. आमच्यासोबत बॅग्स इतक्या झाल्या होत्या की आम्हाला 2 रिक्षा कराव्या लागल्या. तर एका रिक्षामध्ये सोनलताई आणि जिजू निघाले, तर दुसऱ्या रिक्षामध्ये मी आणि स्वप्नील निघालो. आता रिक्षामधून उतरल्यानंतर घरीच जायचं होतं, पण घरच्यांना भेटण्याची इतकी एक्साइटमेंट होती की मी धावत पळत घरी निघाले. घरी गेल्यानंतर सगळेजण अर्धा तास आधीच आमची वाट बघत बसले होते. घरी गेल्यानंतर सगळ्यांना भेटून तर आनंद झालाच, पण मम्मीला आणि आईला भेटून जरा जास्तच आनंद झाला. दोघी पण खूप इमोशनल झाल्या होत्या आणि मीही इमोशनल झाले, कारण पप्पांची आठवण येत होती. मग काय, सगळ्यांना भेटले. कुकी आणि पिल्लूला शोधत होते, तर दोघी पण झोपल्या होत्या. आता आतमध्ये गेल्यानंतर स्वप्नील इकडे तिकडे कॅमेरा फिरवत होता. त्याचं कारण असं की तो त्याच्या डोरेमॉनला शोधत होता. डोरेमॉन म्हणजे कुकी आणि स्वप्नील एकमेकांना नोबिता आणि डोरेमॉन म्हणून बोलतात. तर स्वप्नील कोणालाच न भेटता पहिला त्याच्या डोरेमॉनला बघायला गेला, पण डोरेमॉन आमची कुकी तर झोपली होती.
ये कैसे लगा गिफ्ट? अच्छा लगा। लाडू आपको? कुकी कुकी कैसे लगा गिफ्ट? अच्छा लाडू पहिली गोळी आणि मोठ्या आईला मार. हा. चला तर मस्त चहा आलाय. मला माहिती आहे तो. ए लाडू 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 नाही लागत नाहीये. ए. हा? काय धर हे धर काय हे काय जॉईंट कसं ते तोडलं का काय? हाँ थाम मला पण नहीं माहिती. ए स्वप्निल काका को पहले चाय पीने दो फिर वो बताएगा.